सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। तर आत्ता सध्या नवरात्र सुरू आहे, चालू आहे आणि लवकरच विजयादशमी येणार आहे। प्रत्येकाच्या घरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना ही केली जाते। काही लोक घटस्थापना करत नाहीत, मात्र अखंड दिवा हा लावतात। घटस्थापनेच्या वेळी पूर्वीपासून जी आपण परंपरा आपल्या पूर्वजांच्या पासून जी घराण्यामध्ये खानदानीमध्ये परंपरा पद्धत चालत आलेली आहे तशाच पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची असते। वेगळी आणि नवीन पद्धत शक्यतो वापरू नये, कारण तो आपला कुलाचार असतो। त्यामुळे आपल्याला पूर्वापारापासून जे चालू आहे तेच करणं गरजेचं असतं। घट हे आपण शुभमुहूर्तावर बसवतो आणि 9 दिवस घरोघरी देवीच्या 9 रूपांची पूजा देखील केली जाते। काही ठिकाणी ज्यांना पूजा कशी करायची देवीची ही माहीत नाही ते लोक घटाचीच पूजा करतात आणि त्या घटाला 9 दिवस रोज नवीन वेगवेगळ्या माळा देखील घातल्या जातात। जसं की आपण पहिल्या दिवशीची माळ, दुसऱ्या दिवशीची माळ जशी आहे शास्त्रांमध्ये त्या पद्धतीने आपण घालत असतो। घटाला व देवघराला खूप चांगल्या पद्धतीने सजवले जाते। तर असा हा पवित्र आणि सुख समृद्धी देणारा जो घट आहे, असं म्हटलं जातं की जर घटाचं धान्य चांगलं उगवलं तर आपल्या आयुष्यामध्ये तेवढाच पैसा आणि बरकत यायला सुरुवात होते। तर असा हा पवित्र आणि दैवी घट आपण कधी उठवावा, कधी उठवणं योग्य आहे, घट उठवताना कोणता नैवेद्य दाखवावा आणि जे आपण उपवास केलेले आहेत मग ते 9 दिवसांचे असो किंवा 8 दिवसांचे असो, कसं आहे कुणी 9 दिवसाचं करतं दुर्गा देवीचं नवरत्न, तर कुणी हे ज्योतिबाचं नवरत्न म्हणजे ज्यांचा कुलस्वामी ज्योतिबा आहे ते लोक देखील नवरत्न करत असतात, उपवास धरत असतात। तर कोणता पदार्थ खावा आणि कोणता पदार्थ खाऊ नये ज्यावेळी आपण उपवास सोडतो तेव्हा, कडाकण्याची माळ ही केव्हा बांधावी, पानावरचे जे देव आपण ठेवलेले आहेत, काही ठिकाणी काय होतं की देवांची रोजच्या रोज पूजा केली जाते, मात्र काही ठिकाणी म्हणजे आमच्या इकडे कोणताही देव हलवला जात नाही, मात्र काही ठिकाणी देवी जी आहे तीच फक्त घटी बसली जाते आणि बाकीच्या देवांची पूजा केली जाते। मग जशी तुमच्या घरामध्ये परंपरा पूर्वापारपासून चालू असेल तसंच तुम्ही करावं। तसेच अखंड दिवा कधी उचलावा या सर्व गोष्टी करताना या चुका अजिबात करायच्या नाहीत, ज्यामुळे आपल्याला अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतात। तर त्या चुका कोणत्या आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला, माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा। तर घट कधी उठवावे, तर घट काही ठिकाणी की नाही नवमीला उठवले जातात, तर काही ठिकाणी विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला उठवले जातात। 23 ऑक्टोबर 2023ला नवमी तिथी आहे आणि यंदा कोणत्याही प्रकारे तिथी वगळली गेलेली नाही। म्हणजेच काय तर तिथीचा कोणत्याच क्षय झालेला नाही किंवा वाढ देखील झालेली नाही। त्यामुळे तिथींचा जर विचार केला तर हे नवमीला उठवायचे आहेत आपल्याला घट। मात्र काही भागांमध्ये पूर्वीपासूनच दसऱ्याला घट उठवले जातात। तर ज्यांची दसऱ्याला उठवण्याची पद्धत आहे, दशमीला जे घट उठवले जातात त्यांनी तेव्हाच उठवावे आणि जे नवमीला उठवतात पहिल्यापासून त्यांनी नवमीलाच उठवावे ही नम्र विनंती आहे। त्यामुळे कोणताही गैरसमज प्रथम तर करून घेऊ नका। तसेच बघा, दुर्गाष्टमी ही आणि महाषष्ठी ही 22 तारखेला आहे आणि महालक्ष्मीचा जागर हा 22 तारखेला आहे आणि कोल्हापूरचा जो ज्योतिबा आहे की नाही त्या ज्योतिबाचा ज्योतिर्लिंगाचा जागर हा 21 तारखेला आहे। त्यामुळे ज्यांचं ज्योतिबाचं नवरत्न आहे त्यांचं नवरत्न 21 ऑक्टोबर 2023 रोजी
त्यांनी सोडायचं आहे. म्हणजे आमच्या इकडे काही लोकांचं ज्योतिबाचं असतं, मग त्यावेळी काय करतात की धपाट्याच्या नैवेद्यावरती हा उपवास सोडला जातो. तर काही लोकांचं महालक्ष्मीचं असतं. कोल्हापूरची महालक्ष्मी असो, जगदंबा असो, दुर्गा माता असो, नंतर रेणुका माता असो, ज्या देव्यांचा आहे की नाही उपवास त्यांचं नवमीला सोडलं जातं. तर देवीचा जो जागर आहे तो 22 तारखेला आहे आणि पहिल्यांदाच जर तुम्ही घट बसवला असेल तर तुम्ही हा घट नवमीला उचलू शकता, उठवू शकता. जर उपवास तुम्ही तसा केला असेल, महालक्ष्मीचा कोणत्याही देवीचा उपवास केला असेल तर तुम्हाला 22 तारखेला उठवायचा आहे. आणि तुमचा उपवास जर ज्योतिबाचा असेल, तुमचा उपवास जर ज्योतिबाचा असेल तर तुमचा घट 22 तारखेला उठणार. आणि तुमचा उपवास जर माता लक्ष्मीचा असेल किंवा कोणत्याही देवीचा असेल तर तो खंडे नवमीला हा घट उठला जाणार आहे. खंडे नवमी ही 23 तारखेला आहे. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच घट बसवत असाल आणि देवीच्या नावाने बसवला असेल तरी देखील तुमचा घट हा खंडे नवमीलाच उठवला जाईल. काही लोकांच्यात म्हणजे काही भागामध्ये दसऱ्या दिवशी हा घट उचलला जातो, तर तुम्ही दसऱ्या दिवशी सुद्धा उचलू शकता, उठवू शकता. तर प्रत्येकाने आपल्या जो घट आहे तो घट उठवताना की नाही प्रत्येक वेळी म्हणजे ज्यावेळी आपण घट उठवणार आहोत आज, तर तो की नाही नारळ हलवायचा असतो. कुणी नारळ हलवतं तर कुणी घटावरती घट 2 अशी गाडगी ठेवलेली असतात मातीची, त्याच्यावरचं जे गाडगं असतं ते हलवलं जातं. तर तुमच्या जशी पद्धत असेल तसे तुम्ही करा. मात्र मी आमच्या इकडची पद्धत सांगते. घटावरचा नारळ ही 7 किंवा 9 मुले उचलतात आणि उचलून घेताना म्हणजे नारळाला उचलताना उदो उदो चांग भलं हा मंत्र म्हणतात मोठ्याने आणि नारळ उचलला जातो, पुन्हा ठेवला जातो, परत उचलला जातो. अशा पद्धतीने 7 किंवा 9 वेळा किंवा 5 वेळा ही क्रिया केली जाते आणि लहान मुलांच्याकडूनच केली जाते. कारण देवांना मुलं ही अतिशय आवडतात, त्याच्यासाठी मुलांच्याकडूनच हे घट आमच्या इकडे तरी उठवले जातात. तुमच्या तिकडची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उठवू शकता. तसेच आपल्या कुलदेवाचा देखील तुम्ही हा घट हलवताना जप करू शकता. आता घटाला कोणता नैवेद्य दाखवावा आणि घट हलवण्या अगोदर आपल्याला काय काय करायचं आहे हे देखील जाणून घ्या. घटाला हळदी कुंकू लावा. अखंड दिवा जर तुम्ही लावला असेल तर त्याला देखील हळदी कुंकू लावा. एखादं फूल वाहा आणि नंतर क्षमा प्रार्थना करा की हे कुलदेवी आई, या 9 दिवसामध्ये मी तुमची जी काही यथाशक्ती यथाविधी जशी जमेल तशी सेवा केलेली आहे आणि ती सेवा करत असताना जर काही माझ्या हातून चुकून काही चुकून माकून चुका ज्या झाल्या असतील त्याच्यासाठी मला क्षमा असावी. आम्हा सर्वांवरती तुमची कृपादृष्टी ही सदैव राहावी आणि ज्या चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने तुम्ही तुमच्या पदरामध्ये आमच्या चुका घ्याव्या आणि आम्हाला माफी द्यावी. ही अशी प्रार्थना आपल्याला कुलदेवीकडे करायची असते. आणि आमच्या घराला, माझ्या कुटुंबाला सदैव तुमचा आशीर्वाद अखंड राहावा हीच प्रार्थना मी तुमच्याकडे करत आहे. माझ्या घरात माझ्या मुलांची, माझी खूप 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 प्रगती व्हावी. तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहावं, करेल त्या कामामध्ये यश मिळावं अशी देखील आपल्याला विनंती कुलदेवी मातेला करायची आहे. आता हे करून झाल्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हटलं की कोणत्या प्रकारे घट उठवला जातो, म्हणजे आमच्या इकडची पद्धत तुम्हाला सांगितली. ज्या पद्धतीने तुमच्याकडे करत असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नंतर आता जे पाणी आहे घटामध्ये ते काय करावं, म्हणजे आपण जे पाणी 1-2 दिवसातून किंवा 1 दिवस आड करून जे बदललेलं असतं, जे घातलेलं असतं पाणी घटामध्ये, त्याचं काय करायचं तर ते इकडे तिकडे कुठेही टाकून द्यायचं नाही. ते पाणी की नाही आपल्याला संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. आणि घरभर शिंपडत असताना देखील आपल्याला देवी मातेचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे. मग तुम्ही सर्व मंगल मांगल्ये तो देखील म्हणू शकता किंवा देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमम सुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशोदेही हा दुर्गा देवी म्हणजे दुर्गा सप्तशतीमधला अतिशय म्हणजे अतिशय पॉवरफुल मंत्र आहे. यामुळे आपल्याला
आपल्या घरातल्या लोकांना यश, मान, सन्मान, कीर्ती, पैसा, अडका, सोने, नाणे जे काही आहे त्याच्यामध्ये खूप सारी भरभराट व्हायला सुरुवात होते आणि घराची प्रगती व्हायला सुरुवात होते. घरामधले आजारपण हे दूर होतं. तसेच घटाचं धान जे उगवलेलं आहे धान्य ते आपल्याच शेतामध्ये नेऊन ठेवायचं आहे. शेत जर नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये या ज्या घटाचं साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. ज्यांना शेत असेल त्यांनी शेतामध्ये ठेवायचं आहे. घट सोडताना थोडासा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही घट सोडणार असाल की नाही त्या दिवशी थोडासा दही भात आणि साखर याचा नैवेद्य जरूर घटाला दाखवावा आणि घटासोबतच हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला शेतामध्ये नेऊन ठेवायचा आहे. तसेच घट उठवण्याच्या अगोदर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर जसं आपण स्वतःला ताट भरून घेतो त्या पद्धतीने ताट करायचं आहे आणि घटाला आपल्या देवांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. काही कारणास्तव तुम्ही जर हा नैवेद्य बनवू शकत नसाल तर तुम्ही खिरीचा किंवा कोणताही गोड नैवेद्य बनवून घटाला दाखवायचा आहे ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार असाल त्या दिवशी. तसेच ज्या दिवशी घट उठवणार म्हणजे जसं की मी तुम्हाला म्हटलं की ज्यांचा ज्योतिबाचा घट आहे त्यांचा 22 तारखेला उठवला जाईल आणि ज्यांचा लक्ष्मीचा कोणत्याही देवीचा घट आहे तो तुम्हाला खंडेनवमी दिवशी उठवायचा असतो. तर हा घट उठवत असताना बघा ज्यांचा ज्योतिबाचा आहे त्यांनी शनिवारी म्हणजे आमच्या इकडची पद्धत सांगते तुम्हाला ते शनिवारी दही धपाटी आणि कडाकणी बनवतात आणि ज्यांचं देवीचं आहे ते 22 तारखेला म्हणजेच काही रविवारी ज्या दिवशी महालक्ष्मीचा जागर आहे की नाही त्या दिवशी कडाकणी धपाटी बनवली जातात आणि त्या दिवशी महालक्ष्मीला दुर्गा मातेला जागोजाग जिथे देवीचं मंदिर आहे की नाही तिथं हे म्हणजे 5 कडाकणींची माळ केली जाते आणि ती त्या घटाला बांधली जाते आणि देवीला धपाटी, उसळ, दही भात याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच ज्यांचा ज्योतिबाचा आहे त्यांनी हीच क्रिया 21 तारखेला केली जाते. म्हणजे बऱ्याच जणांचं ज्योतिबाचं देखील नवरत्न असतं, उपवास असतं, त्यामुळे ही क्रिया त्यांनी 21 तारखेला करायची आहे. आता घट उठवल्यावर हाच जो नैवेद्य आहे की नाही तो नैवेद्य आपल्याला मुलांना वाटायचा असतो. म्हणजे जे तुम्ही कडाकणी बांधलेली आहेत 5 कडाकणींची माळ जी तुम्ही घटाला बांधलेली आहे ती तुम्हाला त्या मुलांमध्ये वाटायची असते. तोच नैवेद्य म्हणून वाटायचा असतो. उपवास जर 9 दिवस तुम्ही केलेला असेल तर तो उपवास जसं की मी तुम्हाला म्हटलं ज्यांचा देवीचा आहे त्यांचा 22 तारखेला सुटणार आणि ज्यांचा ज्योतिबाचा आहे त्यांचा 21 तारखेला सुटणार. दोन्हीही उपवास धपाट्यांच्या वरतीच सुटणार आहेत. तुमच्याकडे लक्षात ठेवा तुमच्याकडे जर धपाटी केली जात नाही तर माझा अजिबात आग्रह नाही की तुम्ही धपाटी करावी किंवा धपाट्यांच्या वरतीच नैवेद्य म्हणजे धपाट्यांच्या वरतीच उपवास सोडावा असं मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही. तुमची पूर्वापारपासून एखाद्या ठिकाणी की नाही पोळ्यावरती म्हणजे पोळ्या बनवून नंतर पोळ्यांच्या वरतीच आपला उपवास हा सोडला जातो. म्हणजे ज्या दिवशी घट हलवणार त्या दिवशीच उपवास हा सोडला जातो. मग ज्योतिबाचे घट हे लक्ष्मीचा जागर असतो की नाही त्या दिवशी हलवतात. आमच्या इकडची मी पद्धत सांगत आहे तुम्हाला. ज्योतिबाचा घट हा 22 तारखेला हलवला जाणार आहे. महालक्ष्मीचा जागर आहे त्या दिवशी ज्योतिबाच्या पोळ्या असतात. कोल्हापूरमध्ये तेव्हा पोळ्या असतात ज्योतिबाच्या डोंगरावरती आणि कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे की नाही तिचा घट हा खंडेनवमीला हलवला जातो आणि पोळ्या देखील 23 तारखेलाच खंडेनवमी दिवशी होणार आहेत. मग ज्यांची जशी पद्धत असेल की नाही तसं तुम्ही करा. मी सांगत आहे म्हणून तुमची पद्धत अजिबात बदलू नका. मात्र जो घट आहे तो 12च्या आत हलवायचा आहे आणि 22 ऑक्टोबरला उपवास तुम्ही करू शकता. जर तुमचं उठता बसता नवरत्न असेल आणि जर तुम्ही देवीचं नवरत्न केलं असेल उठता बसता तर तुम्ही 15 तारखेला आता उपवास केलेला असणार आहे आणि तो 16 तारखेला सोडलेला असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला 22 तारखेला उपवास करायचा आहे आणि तो जो उपवास आहे तो तुम्हाला 23 तारखेला पोळ्यांच्या वरती सोडायचा आहे. जर तुम्ही ज्योतिबाचं नवरत्न केलं असेल तर तुम्हाला 21 तारखेला संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास करायचा आहे आणि 22 तारखेला पोळ्यांच्या वरती सोडायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं करा. मात्र उठता बसता जरी आपण नवरत्न केलं तरी आपल्याला 24 तासांचा उपवास हा घडणं आणि धरणं हे गरजेचं असतं. तरच आपल्याला पूर्ण फळ हे भेटत असतं. तसेच आता जे देव आपण
पानावरती ठेवलेले आहेत. म्हणजे जसं की मी म्हटलं, काही काही ठिकाणी देवांची पूजा केली जाते आणि देवी हलवल्या जात नाहीत, तर काही काही ठिकाणी संपूर्ण देवच घटी बसतात. आमच्या इकडे संपूर्ण देवच घटी बसतात, अजिबात देव हलवले जात नाहीत. तर या देवांची पूजा कधी करावी, तर या देवांची पूजा तुमचा कोणताही उपवास असो, म्हणजे कोणतंही नवरत्न असो, तुमचं ज्योतिबाचं असो किंवा लक्ष्मी मातेचं असो, कोणत्याही देवीचं असो, मात्र तुम्हाला हे जे देव आहेत ते दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे आहेत. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून या सर्व देवांना व्यवस्थित विधिवत पंचामृताने अभिषेक करून व्यवस्थित आंघोळ घालायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला देवपूजा रोजच्यासारखी करायची आहे. आणि या दिवशी नंतर आपल्याला देवघराला आंब्याचं तोरण बांधायचं असतं, झेंडूच्या फुलांचं तोरण बांधायचं असतं आणि खूप छान पद्धतीने आपल्याला सजावट करायची असते. एखादी लाइटिंगची माळ असेल तर ती लावा, जेवढा प्रकाश करता येईल तेवढा करा. ज्यांच्या घरामध्ये लाइटिंग वगैरे अशा नसतील तर त्यांनी छोट्या छोट्या पणत्या लावा, जेणेकरून आपलं घर हे प्रकाशमय हे होईल. आणि दसऱ्या दिवशी की नाही, आपला जो ज्योतिबा आहे कुलस्वामी, आमचा कुलस्वामी ज्योतिबा आहे म्हणून सांगावंसं वाटते की दसऱ्या दिवशी की नाही ज्योतिबाच्या डोंगरावरती की नाही आपल्याला दिवे दान करायचे असतात. बरेच लोक जातात, आमचे चुलत दीर देखील जातात, म्हणजे आमच्या घरातली देखील माणसे जातात की जी 108, 51, 11, 21 त्यांच्या इच्छेनुसार जाऊन तिथे दिवे लावले जातात. तर पूर्ण जे कोल्हापूरचं डोंगर आहे, ज्योतिबाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या वरती हे दिवे लावले जातात की ज्यामुळे आपल्या मुलाबाळांना आपल्या आयुष्यामध्ये अतिशय सुख आणि समृद्धी, शांतता ही नांदायला सुरुवात होत असते. जर तुमचा कुलस्वामी ज्योतिबा असेल आणि तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच दसऱ्या दिवशी ज्योतिबाच्या मंदिरामध्ये जाऊन हे दिवे लावू शकता की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज जे आहे ते फिटण्यास मदत होईल. तसेच आता जो अखंड दिवा आहे त्याचं काय करावं, तर अखंड दिवा की नाही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हलवायचा आहे. मात्र जर तुमच्या घरामध्ये अडचण असेल, म्हणजे घर छोटंसं असेल, त्या दिव्यामुळे जर तुम्हाला अडचण होत असेल आणि तुम्ही अखंड ज्योत लावल्यामुळे तुम्हाला जर देवपूजा दसऱ्याच्या सकाळची, म्हणजे दसऱ्या दिवशीच्या सकाळची देवपूजा जर करता येत नसेल तर तुम्ही हा दिवा उचलून एका बाजूला देखील ठेवू शकता. मात्र जर तशी जागा असेल, तुम्हाला व्यवस्थित जर देवपूजा करता येणार असेल तर तुम्ही हा दिवा हलवू नये. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हलवला तरी देखील चालेल. मात्र हा दिवा जो म्हणजे ज्यावेळी तुम्ही हलवणार की नाही त्यावेळी हा दिवा अजिबात फुंकायचा नाही किंवा हाताने देखील विझवायचा नाही. ही एक चुकी अजिबात चुकून देखील करायची नाही. तसेच घटाचं जे पाणी आहे ते कुठंही इकडे तिकडे असंच फेकून द्यायचं नाही. कुठल्याही फुलझाडाला तुम्ही घालू शकता जर तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं नसेल तर. पण तुळशीला अजिबात घालायचं नाही, ही एक चूक अजिबात करायची नाही. तसेच जो नारळ आहे, हे नारळ म्हणजे श्रीफळ आहे आणि हे देवीचं स्वरूप मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडला जातो आणि फोडून याचा प्रसाद देखील खाल्ला जातो. मात्र स्वामी सानिध्यानुसार, मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत असेल की स्वामी सानिध्यानुसार हे अतिशय चुकीचं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे हा जो नारळ आहे तो एकतर तुम्ही शेतात पुरावा किंवा मग वाहत्या पाण्यात विसर्जन करावा. या पद्धतीने आपल्याला या चुका टाळून व्यवस्थितरित्या आपल्याला घटाचं विसर्जन म्हणा किंवा घटस्थापना जी आपण 9 दिवसात जे काही पूजा अर्चना केलेली आहे त्याचं जर योग्य फळ हवं असेल तर आपल्याला याच पद्धतीने करणं गरजेचं आहे. आपला कुलाचार जपा. पूर्वीपासून जी आपल्या घरी परंपरा चालत आलेली आहे, जे तुम्हाला पूर्वजांनी सांगितलेलं आहे, जी मोठी जाणती माणसं सांगतात त्यांचं नक्कीच ऐका आणि त्या पद्धतीनेच घटाचं विसर्जन करा. घटस्थापना देखील तशाच करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.